मित्रांनो, सध्याच्या काळामध्ये सर्वात अवघड समस्या म्हणजे मुला-मुलींचे विवाह जमवणे. परंतु ज्योतिषशास्त्राचा उपयोग करून आपण बऱ्याच प्रमाणामध्ये ही गोष्ट हलकी करू शकतो. ज्योतिषशास्त्रामध्ये विवाह कधी होईल याचा अंदाज आपल्याला लावता येतो. गुरुचे सप्तम स्थानावरून भ्रमण ज्यावेळेस होते किंवा गुरुचे सप्तम स्थानावर ज्यावेळेस दृष्टी जाते त्यावेळेस विवाहाचे योग येतात. शुक्राच्या सप्तम स्थानावरून आपण विवाहाची दिशा ठरवू शकतो. फलदीपिका नावाच्या ग्रंथामध्ये एक श्लोक आलेला आहे. सप्तमे शुभ संयुक्ते सप्तमेशेचे बलन्विते दारा लाभम सुखम चैव दाम्पत्यम स्थिरता व्रजे. म्हणजे सप्तम स्थानामध्ये पत्रिकेमध्ये हे जे सप्तम स्थान आहे या सप्तम स्थानामध्ये जर शुभग्रह असतील म्हणजे गुरु, शुक्र, चंद्र यासारखे जर शुभग्रह असतील तर त्या व्यक्तींचे वैवाहिक जीवन हे सुखी समाधानी जाते. त्याचप्रमाणे फलदीपिका ग्रंथामध्ये अजून एक श्लोक आलेला आहे. पापग्रह युते सप्तमे सप्तमेशेच दुर्बले विवाहे बहुविघ्नानी क्लेशम दाम्पत्य संभवम. म्हणजे त्या सप्तम स्थानामध्ये शनी, राहू, केतू, मंगळ यासारखे जर पापग्रह असतील तर वैवाहिक जीवन हे क्लेशदायक जाते. अशा पद्धतीने विवाह सुखाचा विचार हा ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून केला जातो.